की मुंबई महानगरपालिकेमध्ये जी दिव्यांगांच्या अंतर्गत जी भरती झालेली आहे त्यामध्ये मेडिकल व्हेरिफिकेशन करायला जेव्हा परत एकदा त्यांना सांगण्यात आलं, बहुतांश लोक जे कर्मचारी आहेत ते आलेच नाहीत. जे आले त्यामधले सुद्धा 5 लोक हे दिव्यांगच नव्हते किंवा त्यांची डिसेबिलिटी ही 40% कमी होती. हे वृत्तपत्रात आलेलं आहे. त्यामुळे माझे यामध्ये 2 प्रश्न आहेत. एक तर जी हॉस्पिटल ही खोटी दिव्यांगांची सर्टिफिकेट देत आहेत, ज्याच्यामुळे जे खरे दिव्यांग आहेत ज्यांच्यावर अन्याय होतोय, या हॉस्पिटल्सवर कुठेतरी चाप लावण्याकरता आपण काही कारवाई करणार का? दुसरं म्हणजे जे कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या विविध विभागांमध्ये दिव्यांग म्हणून काम करतायत, पण शासनाने जेव्हा व्हेरिफिकेशन केलं तेव्हा लक्षात आलं की हे दिव्यांगच नव्हते, या सगळ्यांचे पगार आपण परत घेणार. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य वरुण श्रीदेसाईंनी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये 11 जणांचा रिव्ह्यू झालेला आहे, पण उर्वरित देखील दिव्यांगांचा जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर ते रिव्ह्यू घेण्याची प्रक्रिया आयुक्तांना सुरू करायला आपण सांगू. आणि एक महत्त्वाचा मुद्दा ज्यांनी सांगितला की जर त्याच्यामध्ये पडताळणी झाल्यानंतर ते दाखले जर खोटे दिले गेले असतील तर त्या देणाऱ्या डॉक्टर्सवर देखील कारवाई करू.